सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी काल कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांची मालिकाच वाचन करून दाखवली। यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। यावर आमदार अमरदास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले, कॅबिनेट मंत्री असे काम करतो का आणि मुख्यमंत्र्यांना काहीच कळत नाही। जर पुढचे अधिवेशन हे धनंजय मुंडेच्या राजीनाम्याशिवाय झाले नाही तर ते पुढेच जाणार नाही असे विधान अमरदास दानवे यांनी केले। प्रत्यक्षात कृषी विभागानं जे प्रस्ताव दिले त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी तसं पाहायला गेलं तर संमती दिली। याचा अर्थ सगळं सरकार याच्यामध्ये सहभागी आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे। मी तर सांगेल, हे अव्वाच्या सव्वा दराने घेतले काही बाबी तर विदाऊट टेंडर सुद्धा या कृषी विभागात झालेल्या आहेत। निश्चित या काही दिवसांनी समोर येतील। परंतु अशा पद्धतीनं राज्याचा कृषी विभागाचा कारभार सांभाळणारा एक कॅबिनेट मंत्री असा कारभार करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्यांच्या नेत्यांना हे लक्षात येत नाही किंवा त्याच्याकडे ते डोळेझाक करतात। आम्हा शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या अशा मंत्र्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवला पाहिजे। हे कोणत्या समाजाचे नाही, कोणत्या जातीचे नाही, खऱ्या अर्थानं हे समाजाचे आहे, शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्याचं कधीच कल्याण होऊ शकत नाही। म्हणून मी या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन आहे, अधिवेशन सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनाम्याशिवाय मला वाटत नाही पुढे जाईल। कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा कारभार, कृषी विभागाचा कारभार आहे, त्याला सरकारचं संरक्षण आहे। गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धनंजय मुंडेंचं काम आहे। वाल्मिक कराड सारख्या व्यक्तीला सांभाळण्याचं काम आहे। वाल्मिक कराड सारखी व्यक्ती ज्या पद्धतीनं बीडमध्ये आणि कृषी विभागात ज्याने हैदोस घातलेला आहे, वाटतं आता सरकारने वाट पाहू नये, ताबडतोब धनंजय मुंडेंना या मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं जे काम केलं याच्यात सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या कारभारावर, या खात्याच्या मंत्र्यावर आणि या खात्याच्या तत्कालीन सचिवावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे। अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे